तुझ्या पोटातील बाळ माझं नाही, आधी DNA टेस्ट कर. पतीच्या या सततच्या संशयाने आणि कथित मानसिक छळाला कंटाळून एका गर्भवती महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा धक्कादायक आरोप. नेमकं काय घडलं पाहूया संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. तेलंगणातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती असलेल्या एका 23 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पती आणि सासूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पतीला गर्भातील बाळाच्या पितृत्वाबाबत संशय होता. तो पत्नीला वारंवार हे बाळ माझं नाही असे म्हणत DNA चाचणी करण्याची मागणी करत होता. या आरोपांमुळे आणि सततच्या मानसिक दबावामुळे महिला प्रचंड तणावाखाली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबियांचा आरोप आहे की पती आणि सासूकडून तिला वारंवार मानसिक छळ सहन करावा लागत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीवरून पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून मोबाईल रेकॉर्ड, कुटुंबियांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा नात्यातील विश्वास, संवाद आणि परस्पर सन्मान किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देते. कोणत्याही संशयाचे निराकरण कायदेशीर आणि संवेदनशील पद्धतीने होणे आवश्यक असते. या प्रकरणात आरोपींवरील आरोप न्यायालयात अद्याप सिद्ध झालेला नाही. अंतिम निर्णय न्यायालयाकडूनच दिला जाईल. अशाच महत्त्वाच्या क्राईम अपडेट्ससाठी महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.